द अरेंज मॅरेज भाग 7 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. सायली झोपणार तोच अर्जुनचा मेसेज येतो. झोपलीस का? सायली म्हणते झोपते आहे आता. तुझ्यामुळे आधीच उशीर झाला आहे. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अर्जुन म्हणतो हां आता झोपून घे जितकं झोपायचे आहे तितकं. लग्नानंतर तुला झोपायला मिळणार नाही. सायली खूपच लाजते. मुद्दामून म्हणते गुड नाईट अर्जुन, तुला सुंदर स्वप्न पडू दे असा मेसेज करते. अर्जुनला मेसेज वाचून हसूच येते. गुड नाईट सायली, लव्ह यू. सायली म्हणते लव्ह यू टू. रात्र सरून जाते. दुसऱ्या दिवशी सर्वजण संगीत कार्यक्रमाच्या तयारीला लागलेले असतात. वाड्याच्या बाजूच्या जागेत एक मोठं स्टेज तयार केलेलं असते. तिथे संगीत कार्यक्रम असतो. अर्जुन आणि सायलीचा दोघांचाही एक सेपरेट डान्स असतो. एकमेकांसाठी सर्वजण एकदम जोशमध्ये प्रॅक्टिस करत असतात. संध्याकाळी संगीत कार्यक्रम सुरू होतो. सायलीने गोल्डन कलरचा नेटेड ऑफ शोल्डर अनारकली घातलेला असतो. कानात डायमंडचं स्टड्स, मोकळे केस, ओठांना रेड कलरची लिपस्टिक आणि ते तीळ अर्जुनला वेडच लावायला पुरेसं असते. तिच्या हातावरची आणि पायावरची मेहंदी अधिकच खुलून दिसत असते. मेहंदीचा रंग पण प्रेमाच्या रंगासारखाच हळूहळू चढत असतो. अर्जुनने पण फेंट ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट, त्यावर जीन्स आणि कोट घातलेला असतो. एकदम राजबिंटा दिसत असतो. अर्जुन आणि सायली एकमेकांजवळ बसलेले असतात. डान्स प्रोग्राम सुरू होतो. सायलीच्या फॅमिलीकडून दादा आणि प्राची माहिवे या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करतात. सायलीला खूप आनंद होतो. दादा तिच्यासाठी डान्स करत असतो. मग अर्जुनच्या घरचे आई बाबा सोडून वाह वाह रामजी जोडी क्या बनाई, भैया और भाभी को बधाई ओ बधाई ह्या गाण्यावर डान्स करतात. मग अर्जुन स्वतः सायलीसाठी हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा तुझेसे हे गाणं चक्क सायलीसमोर गुडघ्यावर बसून म्हणतो. सायलीला इतकं भरून येते की तिच्या डोळ्यात पाणी येते. गाणं संपल्यावरती सर्वांसमोर अर्जुनला मिठीच मारते आणि सर्वजण जोरात टाळ्या वाजवतात. सो रोमॅन्टिक. मग अर्जुन आणि सायली जरा जरा महकता है आज तो मेरा तन बदन वर डान्स होतो. ते दोघं एकमेकांमध्ये इतके हरवलेले असतात की गाणं संपलं तरी त्यांना समजत नाही. शेवटी अर्जुनच्या घरची गँग त्यांना जोरात ओरडून सांगते आणि दोघंही एकमेकांपासून दूर होतात. दोघांनाही एकदम ऑकवर्ड होते. मग अर्जुनचे फ्रेंड्स आणि सायलीचे फ्रेंड्स एकत्रच मेरी यार की शादी है हा डान्स करतात. आणि सर्वात शेवटी सायली सरप्राईज सॉन्गमध्ये खास अर्जुनसाठी तिच्या आवाजात प्यार तूने क्या किया, प्यार तूने क्या किया, तू फलक है मैं जमीन हूँ, तू नहीं तो कुछ भी नहीं, ज्या आवाजामुळे अर्जुन जिच्या प्रेमात पडतो तिचा व्यक्ती त्याच्यासमोर त्याच्यासाठी गाणं गात असते. हे फिलिंग खूप वेगळेच असते ना. अर्जुन सायलीच्या आणखीनच प्रेमात पडतो. सायली गाणं झाल्यावर त्याच्या शेजारी जाऊन बसते. अर्जुन सहित सर्वजण टाळ्या वाजवतात. अर्जुन सायलीला हळूच म्हणतो सायली तू खरंच जादू केली आहे माझ्यावर. आय एम सो मच इन लव्ह विथ यू, आय लव्ह यू अ लॉट फ्रॉम माय हर्ट. सायली गोड स्माईल देत त्याला म्हणते आय लव्ह यू टू. अर्जुन तुझ्याशिवाय मी अपूर्णच आहे रे. आणि मग डीजे सुरू होतो. सायली, अर्जुन, त्यांचे फ्रेंड्स, फॅमिली सर्वजण धमाल करतात. तो दिवस तसाच मस्तीमध्ये जातो. दुसऱ्या दिवशी हळद असते. सकाळी सर्वजण लवकर उठतात. वाडा सेहनाईच्या मधुर संगीताने दुमदुमून जातो. फुलांच्या सजावटीने वाड्यात अगदी प्रसन्न वातावरण असते. संध्याकाळी 5 वाजता हळदीचा कार्यक्रम असतो. सायली आणि अर्जुन तयार होऊन बरोबर 5 वाजता जिथे हळद लावणार असतात त्या ठिकाणी येतात. सायलीचं तेज दिवसेंदिवस उजळून येत असते. तिने पिवळा कलरचा आणि त्यावर मरून कलरची बॉर्डर आणि त्याच रंगाचे छोटे बुट्टे असलेली साडी घातलेली असते. केस मागे आंबाडा बांधून गजऱ्यात गुंफलेले असतात. बाहुबली कानातले तिच्या चेहऱ्यावर सुरेख दिसत असतो. छानसा मेकअप करून सायली तिथे पाटावर येऊन बसते. अर्जुनने पण पांढऱ्या रंगाचा नेहरू कुर्ता घातलेला असतो. तोही पाटावर येऊन बसतो. दोघांचा जोडा बघून सायलीची आई दोघांची दृष्ट काढते. नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी येते. आईच्या डोळ्यात पाणी बघून सायलीलाही अश्रू अनावर होतात. पण ती स्वतःला सावरते. अर्जुन सायलीला धीर देतो. मग पूजा सुरू होते. आधी अर्जुनला हळद लागते. मग सायलीला जोडवे आणि नवीन पैजण देऊन तिलाही अर्जुनची उष्टी हळद लावतात. घरातील सर्वजण तिथे उपस्थित असतात. मग मस्ती मजा सुरू होते. सर्वजण अर्जुनला सायलीला हळद लावायला सांगतात. अर्जुन पण सायलीचे गाल पूर्ण हळदीने भरून टाकतो. फोटोग्राफर सर्व ते आनंदाचे क्षण टिपत असतो. सायली पण अर्जुनला हळद लावते. सायली आणि अर्जुनचे मित्रमैत्रीण पण त्यांच्याबरोबर हळद खेळतात. हळदीचा कार्यक्रम अगदी आनंदात संपन्न होतो. त्या रात्री सायलीला झोपच लागत नाही. सायलीच्या आईबाबांच्या रूममध्ये जाते. आई बाबा पण जागेच असतात. सायली आईला बिलगून रडते. आईचा पण बांध फुटतो. लाडकी लेक उद्या दुसऱ्याच्या घरची सून होणार, आता ती कायमची त्यांना परकी होणार या विचाराने आईचं काळीच तुटत असते.
बाबांना पण अश्रू अनावर होतात. दादाही सायलीला शोधत आईबाबांच्या रूममध्ये येतो. चौघजण खूप इमोशनल होतात. ती रात्र सायली आईबाबाच्या कुशीत झोपून घालवते. तिच्याही मनात घालमेल सुरू असते. इकडे अर्जुनकडची गँग प्लॅनिंग करत असते. सायली आणि अर्जुनला फर्स्ट नाईटला काय सरप्राईज द्यायचे ते. तशी ते तयारी पण करतात. अर्जुनकडची मंडळी खूप खुश असते. नवीन सुनबाई येणार, आता त्यांची फॅमिली पूर्ण होणार म्हणून अर्जुनची आई फारच खुश असते. आत्तू पण अर्जुनसाठी आनंदी असते. बघता बघता लग्नाचा दिवस येतो. सायली सकाळी खूपच लवकर उठते. तिला रात्रभर झोप नसते लागलेली. आजचा दिवस आयुष्याची नवीन दिशा घेऊन येणारा असतो. एकीकडे आईबाबांपासून दूर जाण्याचे दुःख, तर एकीकडे अर्जुनची पत्नी बनण्याचे सुख. अशा भिन्न परिस्थितीतून ती जात असते. अर्जुन पण लवकरच उठतो. सकाळी वैदिक पद्धतीने लग्न होणार असते, त्यामुळे सकाळी सप्तपदी आणि संध्याकाळी रिसेप्शन असं ठरवलेलं असते. सायलीची पार्लरवाली सायलीला तयार करण्यासाठी तिच्या रूममध्ये घेऊन जाते. अर्जुन आणि सायलीला सक्त ताकीद दिलेली असते की लग्न होईपर्यंत दोघांनीही एकमेकांना भेटायचं नाही. दोघेही त्यांचा शब्द पाळत असतात. लग्नाच्या सर्व विधी सुरू होतात. अर्जुनचे मित्र जिजू श्वेताताई त्याला तयार होण्यासाठी मदत करतात. सायलीने छान आंबा कलरची नऊवारी घातलेली असते. केस मागे आंबाड्या बांधलेले असतात. कानात बाहुबलीचे लॉंग इयरिंग्स, त्याचे वेल आंबाड्यात गुंतलेले असतात. दोन्ही कानाच्या बाजूने लांब वडीदार बटा आणि मुळावडे तिचे सौंदर्य अजूनच खुलवतात. कपाळावर चंद्रकोर टिकली, डोळ्यात काजळ, गळ्यात सासूबाईंनी स्पेशली तयार केलेला राणीहार, सायलीच्या आईने दिलेला नेकलेस, गंठण, हातात हिरवा चुडा, कमरेला लावलेला चांदीचा छल्ला, कंबरपट्टा, खांद्यावरचा शेला, या सर्वांनी तिचे रूप अजूनच सुंदर दिसत असते. अर्जुनने पण आंबा कलरची धोती आणि त्यावर क्रीम कलरचा कुर्ता घातलेला असतो. गळ्यात सोन्याची चेन, हातात ब्रेसलेट आणि घड्याळ, डोक्यावर टोपी आणि मुंडावडे. अतिशय मोहक चेहरा असं त्याचं राजबिंड रूप बघून कोणीही घायाळ होईल असा तो दिसत असतो. दोघेही स्टेजवर येतात. अंतरपाठ पकडला जातो. सायली आणि अर्जुन त्या दिवशी तेव्हाच एकमेकांना बघतात. अर्जुन सायलीचं ते मोहक रूप बघून पुरता घायाळ झालेला असतो. सायली खूप नर्वस असते. अर्जुनचं ते एकटक बघणे तिच्या अंगावर रोमॅन्स उभे करतात. मंगलाष्टक सुरू होतात. सायली आणि अर्जुनचे मित्रमैत्रिणी आणि बाकीची मंडळी स्टेजवर त्यांच्या आजूबाजूने उभी असतात. मंगलाष्टक संपतात. अंतरपाठ बाजूला सरतो आणि दोघेही एकमेकांना हार घालतात. सायलीची आई संपूर्ण वेळ तुळशीला पाणी घालत असते. आई न दिसल्याने सायलीची बेचैनी वाढते, पण रीत असते ती. सर्वजण दोघांवर अक्षता आणि फुलांचा वर्षाव करून लग्नासारख्या पवित्र कार्यात त्यांची उपस्थिती दर्शवतात. सायलीची आई त्या दोघांना एकमेकांना हार घालवताना बघते. अर्जुनने खास ब्राह्मणाला विचारून त्यांना त्यासाठी बोलावून घेतलेले असते. किती समजतो तो सायलीचं मन, तिची बेचैनी. सायलीला आईला बघून फार आनंद होतो. न कळत तिच्या डोळ्यातून पाणी येते. अर्जुन सायलीच्या आईकडे बघून थंपस करतो. आई पण दुरूनच हाताने त्याला आशीर्वाद देते. सायली हे सर्व बघत असते. अर्जुनबद्दल जो आदर असतो तो अजूनच वाढतो. त्याच्याशिवाय तिला कोणीही समजून घेऊ शकत नाही याचा तिला खूप गर्व होतो. ती तिचे अश्रू पुसत हसून त्याला हळूच थँक्यू म्हणते. अर्जुन पण तिला गोड स्माईल देतो. किती क्यूट ना. फोटोग्राफर पण तो क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद करतो. त्यालाही अर्जुनबद्दल खूप आदर वाटतो. मग कन्यादानासाठी सायलीच्या आईबाबांना बोलवण्यात येते. कन्यादान करताना सायलीचे आईबाबा खूप आनंदित असतात. खास करून सायलीची आई अभिमान असतो त्यांना की तिच्या लेकीचा हात ते तिच्यावर त्यांच्याही पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या माणसाच्या हातात देत आहेत. जेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हातात देतात तेव्हा तिला त्याच्या त्या स्पर्शात काळजी, प्रेम, आदर आणि तिला सांभाळण्याचा विश्वास जाणवतो. दोघेही त्यावेळेस एकमेकांकडे बघतात. अर्जुन सायलीला डोळ्यांनीच धीर देतो. त्या क्षणापासून सायली त्याची जबाबदारी आहे हे वचन तो तिच्या आईबाबांना देतो. कन्यादान झाल्यावर फेऱ्यांसाठी दोघेही उभे राहतात. लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकवण्यासाठी गडबंधन होते. अग्नीला साक्षी मानून फेरे सुरू होतात. कायम एकमेकांबरोबर राहण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे वचन देऊन फेरे संपन्न होतात. मग अर्जुन सायलीच्या मांगमध्ये त्याच्या नावाचे कुंकू लावतो. गळ्यात सिद्ध केलेले पवित्र मंगळसूत्र घालतो. सायलीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. आज खऱ्या अर्थाने ती अर्जुनची अर्धांगिनी पत्नी झालेली असते. रसम म्हणून कानपिडणीसाठी सायलीचा दादा अर्जुनचा कान पिडतो. मस्ती मज्जाक मध्ये सर्व विधी संपन्न होतात. दोघंही ब्राह्मण आणि सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. जेवणाचा कार्यक्रम आटपून सर्वजण थोड्या वेळ आराम करतात. संध्याकाळी रिसेप्शन असते. सायलीने गोल्डन कलरचा आणि त्याला लाल रंगकिनारी असलेला घागरा घातलेला असतो. केस मोकळे सोडलेले असतात. कानात गोल्डन कलरचे झुमके, गळ्यात मंगळसूत्र आणि एक नाजूक हार, हातात हिरव्या रंगाचा चुडा तसाच असतो.
कपाळावर लाल रंगाची डायमंडची टिकली, डोक्यावर बिंदी आणि त्याखाली लावलेलं कुंकू. परफेक्ट नवरी. इतकं सुंदर रूप बघून कोणीही तिच्यावर फिदा होईल अशी दिसत असते सायली. अर्जुनने पण मरूम रंगाचा डिझायनर शेरवानी घातलेला असतो. डोक्यावर त्याच कलरचा फेटा, पायात ज्योती. अगदी सायलीच्या तोडीस तोड असा तो असतो. दोघेही एकमेकांना फुलांनी हार घालतात. फोटो सेशन कार्यक्रम जोरात सुरू असतो. सर्व मित्रमंडळी, नातेवाईक त्यांना शुभेच्छा द्यायला स्टेजवर येतात. अर्जुनची गँग दोघांबरोबर मस्त सेल्फी काढतात. अर्जुन अमेरिकेवरून आलेल्या मित्रांची सायलीशी ओळख करून देतो. दोघांच्याही फॅमिलीचे एकत्र फोटोज काढतात. सायलीच्या मैत्रिणी पण त्यांना शुभेच्छा देऊन जातात. सर्वांनी जेवण होतात. सर्व नातेवाईकांच्या परतीसाठी गाड्या केलेल्या असतात. सर्व नातेवाईक हळूहळू निघून जातात. सायली आणि अर्जुनची मित्रमैत्रीण पण त्यांची भेट घेऊन निघून जातात. आता वेळ येते सायलीच्या घरच्यांच्या निरोप घेण्याची. ते सुद्धा त्यांचं रात्रीच त्यांच्या गावाला जाणार असतात. आईबाबांचा निरोप घेताना सायलीला अश्रू अनावर होतात. सर्वजण सायलीला असं बघून खूपच इमोशनल होतात. सायलीचे बाबा दादा हात जोडून अर्जुनला आणि त्याच्या आईबाबांना सांगतात, त्यांच्या मुलीची काळजी घ्या. काही चूकभूल झाली तर तिला सांभाळून घ्या. ज्या माणसाने आजपर्यंत कधीच कोणासमोर हात जोडलेले नसतात, त्या माणसाला आज पहिल्यांदा आपल्यासाठी हात जोडताना बघून सायलीला खूप भरून येते. कसलीही रीत एका मुलीचा बाप होणं इतकं सोपं नसतं. अर्जुन त्यांचे हात हातात घेऊन त्यांना सायलीला सांभाळण्याचे आश्वासन देतो. त्याने आधीच त्यांना जिंकलेले असते, त्यामुळे त्यांना सायलीची कसलीच चिंता नसते. सायली ही आईबाबांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासमोर जास्त रडत नाही, पण मनातून खूप दुःखी असते. अर्जुनची आई सायलीला धीर देत म्हणते, काळजी नको करूच बाळा, आता तू आमची मुलगी आहेस. तुझे आईबाबा तुझ्यासाठी खुश आहेत. त्यांना असं दुःखी मनाने नको निरोप देऊस. सायली पण हसू दाखवत आईबाबांचा निरोप घेते. आईबाबा गेल्यावर रीतीनुसार सायलीचा गृहप्रवेश करतात, पण आतू सायली आणि अर्जुनला नाव घेतल्याशिवाय आत काही येऊ देत नाही. सर्वजण त्यांना चिडवतात, नाव घ्या म्हणून. सायली म्हणते, पायातील जोडवी आहे सौभाग्याची खूण, पायातील जोडवी आहे सौभाग्याची खूण. अर्जुनरावांचे नाव घेते देशपांडेंची सून. सर्वजण वा वा करत टाळ्या वाजवतात. आता अर्जुनचा नंबर असतो. अर्जुन खूप विचार करून नाव घेतो. काय जादू केली, जिंकलं मला एका क्षणात. प्रथम दर्शनीच भरली सायली माझ्या मनात. सायलीला एकदम लाजल्यासारखे होते. सर्वजण आहो क्या बात है करतात. मग अर्जुन आणि सायली दोघंही घरात प्रवेश करतात. देवाला नमस्कार करून सायली आणि अर्जुनची हळद उतरवण्यासाठी तयारी सुरू होते. आधीच रात्रीचे 10 वाजलेले असतात. त्यात आंघोळ. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात. श्वेताताई सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला चेंज करायला सांगते. सायली पण लगेच सर्व आवरून साधी साडी घालून येते. सायली बरोबर करवली कोणी नसतेच, त्यामुळे तिलाच करावे लागत असते. अर्जुन पण चेंज करून येतो. मग दोघांना पाठावर बसवून घरातल्या 5 जणी त्यांची आंघोळ घालतात. थंडीमुळे सायली कुडकुडत असते. अर्जुन मात्र ती आंघोळ एन्जॉय करत असतो. हळू सायलीच्या जवळ जाऊन बोलतो, आतापासूनच सवय करून घे माझ्याबरोबर आंघोळीची. आता रोज तुला माझ्याबरोबर शॉवर घ्यावा लागणार आहे. अर्जुन गालात हसत असतो आणि सायली मात्र लाजत असते. थंडीमुळे कुडकुडत असते ती. अर्जुनची पूर्ण गँग पण पाणी खेळते. जणू की रंगपंचमी. धमाल करतात सर्वजण. त्यानंतर मात्र सर्वजण चेंज करायला त्यांच्या रूममध्ये जातात आणि लगेच चेंज करून वाड्याच्या हॉलमध्ये हजर पण होतात. सायली पण छान रेड कलरची साडी घालून ओले केस घेऊनच तिथे येते. अजून एक रसम बाकीचे असते ना, खेळाची. अर्जुन पण त्याच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये केस पुसतच येतो. सायलीला त्या ओल्या केसांमध्ये बघून तर वेडाच होतो. पण काय करणार, उद्याची सत्यनारायणची पूजा बाकी असते. अर्जुन एकटक तिलाच बघत असतो. श्वेताताई म्हणते, अहेम आता खेळायला सुरुवात करायची का? अर्जुन, तुझं सायलीला बघून झालं असेल तर? आई शपथ, सायलीला काय करू आणि काय नाही असं होत असते. आणि अर्जुन म्हणतो, हां आता त्याच्याशिवाय पर्याय नाहीये ना. आतू लगेच कान पकडत, अर्जुन थोडी तरी लाज ठेव रे. अर्जुन हसतच, सॉरी आतू. सर्वजण हसत असतात. त्या दोघांना चिडवत असतात. मग अंगठी शोधण्याचा खेळ सुरू होतो. एका गंगाड्यात दूध, पाणी, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून त्यात अंगठी टाकलेली असते. मग अर्जुन आणि सायलीला अंगठी शोधायला लावतात. त्याआधी अर्जुन म्हणतो, जो जिंकेल त्याला काय मिळेल, आणि सायलीकडे बघून डोळा मारतो. तिला खूप ऑकवर्ड वाटतं. सर्वजण हसत असतात. आतू म्हणाल्या, जो जिंकेल त्याचे राज्य असते असं म्हणतात. अर्जुन म्हणतो, असं आहे का? मग खेळ सुरू होतो. सायली आणि अर्जुन दोघेही अंगठी शोधत असतात. अर्जुन मुद्दामून सायलीचा हात पकडतो. सायलीला काही सुचत नसते. ती डोळ्याने सोड ना करत असते. अर्जुन खट्याळपणे तिच्याकडे बघत नाही म्हणून मग सायली कसं तरी करून हात सोडून घेते. तिकडून आई म्हणते, अजून सापडत नाहीये वाटतं अंगठी, की मुद्दामून वेळ लावत आहात?
अर्जुन म्हणतो, अगं आई, ही सायलीच माझा हात मुद्दामून पकडते आहे, कशी शोधू मग अंगठी? सायली लगेच पाण्यातून अंगठी काढून त्याच्यासमोर दाखवते आणि त्याच्यासमोर भुवया उंचावत हसत असते. सायली म्हणते, आई, मी असं काहीही करत नव्हते, हा उगाच चिडवत आहे मला. सर्वजण हसतात आणि जिजू म्हणतात, आता अर्जुनवर सायलीचं राज्य. अर्जुन म्हणतो, मी रेडी आहे जिजू, आणि एकच हशा पिटतो. सायली लाजून एकदमच लालबुंद झालेली असते. मग सर्वजण एकमेकांना गुड नाईट करत त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात. सायलीबरोबर श्वेताताई झोपणार असते. सायली पण ताईबरोबर तिच्या रूममध्ये जाते. अर्जुन तिच्याकडे बघून बाय करून हसत निघून जातो. त्याची रूम तर तिच्या रूमच्या बाजूलाच असते. जिजूंना अर्जुनने थोडा वेळ मागून घेतलेला असतो. त्यामुळे जिजू श्वेताताईला त्यांच्या रूममध्ये काहीतरी काम आहे म्हणून बोलावून घेतात. सायली एकटीच तिच्या रूममध्ये असते. आरशात बघत तिचे ओले केस पुसत असते. शेवटी ती अर्जुनची पत्नी झालेली असते याचा तिला खूप आनंद होत असतो. तिच्या मांगमधले कुंकू बघत ती स्वतःशीच हसत लाजते आणि अर्जुन हळूच तिच्या रूममध्ये येतो आणि तिला अचानक मागून मिठी मारतो. सायली एकदमच दचकते. अर्जुन तिच्या कमरेत भोवती त्याचा हातांचा विळखा घालतो. सायली म्हणते, अर्जुन, तू इथे काय करतोयस? ताई येतील ना कधीही. अर्जुन तिच्या खांद्यावर त्यांची हनुवटी टेकवत तिला त्याच्या जवळ ओढत नाही येणार. मी आधीच प्लॅन केला आहे, अर्धा तास मिळाला आहे आपल्याला. सायली जाम घाबरते आणि लाजतेही. तिला अर्जुनने खांद्यावर हनुवटी ठेवल्याने गुदगुल्या होतात. त्याच्यापासून सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करते ती, पण अर्जुन काही तिला सोडत नाही. सायली थोडी उदास होते. अर्जुन म्हणते, काय झालं सायली, अशी उदास का? माझं इथे येणं आवडलं नाही का? सायली त्याला मिठी मारत, नाही रे, तुझं इथे येणं का नाही आवडणार मला? मला आईबाबांची आठवण येते, बाकी काही नाही. अर्जुन म्हणतो, तिचा चेहरा हातात घेत, सायली, अशी उदास नको होऊस. अगं, ते तुझ्यापासून दूर गेलेच नाहीयेत. मी बोललो ना की तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा तू जाऊ शकतेस त्यांना भेटायला. हां, पण आता लगेच नाही. हां, हनीमूनवरून आल्यावर तू जाऊ शकतेस. अर्जुन तिला चिडवत बोलतो. सायली म्हणते, काय रे तू, मी इथे उदास आहे आणि तू माझी मजाक उडवतोयस? अर्जुन म्हणतो, तुला उदास नाही बघू शकत ना म्हणून. आता नो रोना, ओके, फक्त हॅपी राहायचं. सायली म्हणते, हो, हॅपीच आहे मी. आता चल, जा तुझ्या रूममध्ये, 12 वाजलेत बघ, आता माझे राज्य आहे. हां, मी जे बोलेल ते तुला ऐकावं लागेल. अर्जुन हसत तिला त्याच्या जवळ ओढत, सायली, तू विसरली आहेस, बेट मी जिंकलो आहे, त्यामुळे मला तुला माझं ऐकावं लागणार आहे, समजलं का? सायलीला आता मात्र धडधडायला होतं. सायली दरवाजाकडे बघत श्वेताताई असं ओरडून पटकन अर्जुन पासून बाजूला होते. अर्जुन पण थोडा दचकतोच, पण ताई काही नसते. ती पडणार तोच तिचा साडीचा पदर तो पकडतो. सायली खूप घाबरते. थंडीने आधीच हुरहुरी भरलेली असते, त्यात अर्जुनमुळे अंगावर काटाच येतो. अर्जुन तिचा पदर ओढत तिला त्याच्या जवळ आणतो आणि तिला पकडतो. अर्जुन म्हणतो, स्मार्ट गर्ल, हा मला कटवायचा प्रयत्न करत होतीस ना? सायली खूपच थरथरत कापत असते. तिची अशी हालत बघून अर्जुनला हसूच येते. तो तिला त्याच्याकडे करत म्हणतो, सायली, किती घाबरतेस तू, उद्या कसं होईल मग? सायली त्याच्याकडे बघतच नाही. अर्जुन म्हणतो, सायली, एक विचारू? सायली नुसती मान हलवत हो म्हणते. अर्जुन म्हणतो फल्ट करत, लग्नानंतर काय होते माहिती आहे ना तुला, की शिकवावं लागेल मला. सायली तिच्या पोटात गोळाच येतो. ती जाम लाजते, पण तीही काही कमी नसते. मुद्दामून नाही माहिती ना, म्हणून तर तू जवळ आलास ना, काहीतरी वेगळंच फील होतं. घाबरते मी खूप अर्जुन, पण काही कमी नसतो. त्याला सर्व समजत असते. ओ हो, असं आहे का? तरीच मी म्हटलं की तू इतकी लाजतेस का? मग तर शिकवणी आजपासूनच सुरू करायला हवी ना, तेव्हा कुठे उद्या प्रॅक्टिकल करता येईल नाही का? सो नॉटी. हा, सायलीलाही त्याचा डाव समजतो, पण तिला त्याच्या पुढे काय बोलावं सुचत नाही. सायली म्हणते, काय झालं, बोलती बंद? मग करायचं का सुरू? सायली घाबरून, काय अर्जुन, शिकवणी मी डायरेक्ट प्रॅक्टिकल नाही करत. सायली म्हणते, अर्जुन, नको ना असं छळूस मला टेन्शन येते रे तू असं बोलल्यावर. कसं सांगू तुला माझ्या मनाची घालमेल? अर्जुन तिला त्याच्या कवेत घेत, तू नाही सांगितलं तरी कळतं मला, आणि तू कसलीही काळजी नको करूस, उद्याचं उद्या बघू, आता शांत झोप. माझ्या मँगो डॉलीला मला उद्या फ्रेश आणि हॅपी बघायचं आहे. असं बोलून तो तिच्या कपाळावर किस करतो. मोहरून जाते. सायली तो जाणार तोच त्याचा हात पकडून ती अर्जुनला म्हणते, तुझ्या सुखासाठी मी काहीही करू शकते. अर्जुन, लव्ह यू सो मच. अर्जुन तिचा चेहरा हातात घेत, पण मला तुझं सुख जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुन सायलीला झोपवून बाहेर जातो. श्वेताताई येतच असते. तिला बाय करतच तो रूममध्ये जातो. सायलीला अर्जुनचं बोलणं इतकं भावतं की तिच्या मनाची होणारी घालमेल थांबते आणि ती शांत झोपी जाते. ताई सायलीला इतकं शांत झोपलेलं बघून तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि त्याही झोपून जातात. सकाळी सायली आणि ताई लवकर उठून आवरतात.
सत्यनारायण पूजा असते. अर्जुनही आवरून रेडी होतो. सायलीने निळ्या कलरची पैठणी घातलेली असते. नव्या नवरीसारखा शृंगार करून सायली खाली येते. अर्जुनने पण छान पांढरा कुर्ता आणि त्यावर जीन्स घातलेली असते. दोघंही जण पूजेला बसतात. घरातील बाकीची मंडळी पण पूजेला उपस्थित असतात. ब्राह्मण काका अर्जुनला टोपी घालवायला लावतात आणि पूजा सुरू होते. थोड्या वेळात पूजा संपन्न होते. प्रसाद दिला जातो. सायली अर्जुन सर्वांच्या पाया पडून गावच्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊन येतात. अर्जुनची गँग त्यांच्या फर्स्ट नाईटची प्लॅनिंग करत असते. त्या दोघांना काहीतरी भलतंच गिफ्ट द्यायचं असते. अर्जुनची रूम फुलांच्या माळा पाकळ्यांनी सजवण्यात येते. काहीही गडबड न करता सायली ही थोडी घाबरलेलीच असते. मुलीचं मनच तसं असते. रात्री जेवणाच्या वेळेला तू अर्जुन आणि सायली समोर जिलेबीचं ताट आणून ठेवते. ही एक रसम आहे, खास नवरा बायकोंसाठी असं म्हणत अर्जुनला सांगतात की तू जिलेबी तुझ्या तोंडात अर्धी पकडायची आणि सायलीने ती अर्धी तोडायची तिच्या तोंडाने. बापरे, काय हे असं? सायली मनातच म्हणते. तेही सर्वांसमोर. अर्जुन तर तयारच असतो. त्याला ही रसम माहिती असते ना. मग काय, अर्जुन अर्धीपेक्षा जास्त जिलेबी त्याच्या तोंडात पकडतो. सायलीला तर फारच सारखे वाटते. तीही शिताफीने ती जिलेबी तोडते. त्याच्या ओठांचा स्पर्श न करता अर्जुन हळूच तिला म्हणतो, व्हेरी स्मार्ट हा. आत्तू तर सायलीचं कौतुकच करतात. कारणही तसेच असते. तिने बरोबर सर्वांसमोर स्वतःला सावरलेले असते. मग जेवण संपवून थोडा वेळ अशाच गप्पा होतात. मग बाकीची मोठी मंडळी झोपायला जातात. ताई सायलीला तयार करून अर्जुनच्या रूममध्ये नेतात. रूम बघूनच सायलीला धडधडायला होतं. इकडे सायली आतमध्ये आणि अर्जुन बाहेर त्याच्या गँगला विनंती करत असतो, आता जाऊ द्या. पण कोणीही काहीही ऐकायला रेडी नसते. सायलीला बघण्यासाठी सर्वजण त्याला शगुन मागत असतात. अर्जुन म्हणतो, तुमची सर्व डिमांड मी पूर्ण केली आहे. ज्याच्या त्याच्या रूममध्ये जाऊन बघा. अर्जुन ही कमी नसतो, पण याचं प्लॅनिंग वेगळंच असते. ते अर्जुनला घेऊन त्याच्या रूममध्ये जातात. सायली सर्वांना बघून गडबडून जाते. मग श्वेता सायलीला म्हणते, घाबरू नकोस, आम्ही देणार तुम्हाला तुमचा टाईम. आमच्या सर्वांकडून तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आणलेले आहे, ते घ्या, मग जातो. असे बोलून ते गिफ्ट सायलीला देते आणि मग सर्व गँग अर्जुनला सायलीकडे ढकलून निघून जाते. अर्जुन दरवाजा लावून घेतो आणि सायलीकडे वळतो. ती गिफ्ट घेऊन त्याच्याकडे गोंधळून बघत असते. अर्जुनला जाम हसू येते तिचं. सायली म्हणते, अरे हसतोस काय? आणि हे गिफ्ट काय आहे? अर्जुनला माहिती असते, त्यामुळे तो सायलीला म्हणतो, तू ते न उघडलेलंच बरं आहे. तसाही आज त्याचा काहीच उपयोग नाही. असं बोलून तो तिच्या जवळ येतो. सायलीला त्याला जवळ येताना बघून पोटातच गोळा येतो आणि मन सैरभर धावत असते. अर्जुन तिच्या जवळ येऊन बसतो. तशी ती त्याच्यापासून थोडं दूर होण्याचा प्रयत्न करते. अर्जुन ते गिफ्ट बाजूला ठेवून सायलीला त्याच्या जवळ करतो. अर्जुन म्हणतो, सायली इकडे बघ. अशी नजर चोरून काहीच उपयोग होणार नाहीये. इथे आता फक्त तू आणि मीच आहे. ती नजरच मिळू शकत नसते. अर्जुन तिचा चेहरा त्याच्याकडे करत म्हणतो, सायली अगं राणी, रिलॅक्स हो, अशी घाबरू नकोस. मी तुझ्या मनाविरुद्ध पुढे जाईल का? किती घाबरली आहेस? आधी शांत हो. असं बोलत तो तिला पाणी आणून देतो. सायली त्याच्याकडे बघत आधी पाणी पिऊन घेते, मग थोडी रिलॅक्स होत म्हणते, अर्जुन खूप इरिटेट करते ना मी तुला? तू आजच्या रात्रीची किती आतुरतेने वाट बघत होतास आणि मी अशी घाबरत आहे. अर्जुन म्हणतो हसतच, ए वेडाबाई, असं काहीही विचार करू नकोस. मला फक्त तू माझ्याजवळ हवी आहेस, कायमची. दुनिया पहिल्या रात्री जे करते ते आपण केलंच पाहिजे असे नाही ना. मला तुझ्यातल्या कडीला हळूवार फुलवायचे आहे, ओरबाडायचे नाहीये. अर्जुनला इतकं मॅच्युरली हँडल करताना बघून सायली त्याच्या कुशीत शिरते. अर्जुन पण त्याची मिठी घट्ट करतो. सायली म्हणते, खरं सांगू अर्जुन, आधी मला वाटले होते की मी घाबरल्यावर किंवा जवळ न आल्याने तू माझ्याशी रागावशील, बोलणार नाही किंवा तू मला तयार करशील तुझ्या जवळ यायला, साध्या भाषेत बोलायचं तर आपले जीव एक करायला. पण तू तसं काहीच केलं नाहीस. उलट तू तुझ्या मनावर नियंत्रण ठेवून माझ्या मनाविरुद्ध न जाता माझं मन जिंकलंस. माझ्यासाठी तूच खरा मर्द आहेस. खूप गुंतली आहे मी तुझ्यात. असं बोलून ती अर्जुनकडे बघते. डोळ्यातून अश्रू आलेले असतात तिच्या. त्याच्याकडे बघत ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. अर्जुन पण पूर्णपणे विरघळून जातो तिच्यात. सायली हळूच हसत त्याच्यापासून दूर होते. अर्जुन म्हणतो, सायली तू खरंच वेळ लावलेस मला. तुझ्यामुळेच तर मी मनावर ताबा ठेवू शकलो. प्रेम जे करतो मी तुला, दुखवायचं कधीच नाहीये मला. सायली त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणते, बस अर्जुन, आता काहीच नाही बोलायचं. मला तुझ्या मिठीत ही रात्र घालवायची आहे. तुझीच आहे रे मी कायम. फक्त मला थोडा वेळ हवा आहे. अर्जुन तिला चिडवत गंभीर वातावरण थोडेसे हलकं करत म्हणतो, घे ना, जितका वेळ हवा तितका घे, पण त्यानंतर मी नाही सोडणार तुला. सायली गालातल्या गालात हसत लाजतेच आणि विषय बदलवत ते गिफ्ट हातात घेऊन उघडते आणि बघते तर शॉकच होते. अर्जुन तिचा चेहरा बघून खूप हसतो. म्हणतो,
मी बोललो होतो ना की आज ते काहीच कामाचं नाही आहे हां, पण नंतर खूप कामाचं आहे, ते स्पेशली माझ्या. सायली म्हणते, किती रे खोडकर आहे तुझे भाऊ बहीण. त्यात काही ड्युरेक्सची पॅकेट आणि पिल्स असतात. दोघंही खूप हसतात. त्या रात्री दोघंही खूप गप्पा मारतात, लग्नाचे फोटो बघतात, काही काही नॉटी गोष्टी पण बघतात. अर्जुन सायलीच्या समोर हनीमून पॅकेज असलेले पाकिट ठेवतो. त्यात 2 फ्लाईटची तिकीट असतात. सायली ते बघते आणि अर्जुनला आनंदाच्या भरात मिठीच मारते. त्याने हनीमूनसाठी मालदीवची ट्रिप प्लॅन केलेली असते. अर्जुन म्हणतो, कसं वाटलं सरप्राईज सायली. सायली म्हणते आनंदात, खूप छान, विश्वासच बसत नाहीये मला की आपण मालदीवला जाणार आहोत. थँक्यू अर्जुन, लव्ह यू सो मच. किती छान सरप्राईज दिलंस तू. अर्जुन म्हणतो, लव्ह यू टू सायली. तू खुश ना, तर मी पण खुश. त्या रात्री गप्पामध्ये कधी अर्जुन सायलीच्या कुशीत झोपतो कळत पण नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर जाग येते. अर्जुन अजूनही तिच्याच कुशीत तिला विडखा घालून झोपलेला असतो. सायली तिच्या कपाळावर ओठ टेकून त्याला हळूच बाजूला करते. आंघोळ करून ओले केस रुमालाने पुसत असते. अर्जुन उठून तिलाच बघत असतो. सायलीचं लक्ष त्याच्याकडे जाते. ती त्याला क्यूटसे स्माईल करत गुड मॉर्निंग करते. अर्जुन पण तिच्या जवळ जात तिच्या कपाळावर किस करत गुड मॉर्निंग करतो. तोही तयार होऊन लगेच खाली येतो. सर्वजण त्यांची वाट बघत असतात. दोघंही खूप खुश दिसत असतात. सायली आधीपेक्षा जास्त मोकळेपणाने अर्जुनशी बोलत असते. तिला आता त्याच्या सहवास हवावासा वाटू लागतो. अर्जुनच्या एका निर्णयाने दोघांमधील जे काही अंतर असते ते दूर झालेले असते. मुळात सायलीचं घाबरणे, तिची घालमेल थांबलेली असते. अर्जुनची सर्व फॅमिली सर्वांचा निरोप घेऊन घरी जायला निघते. काका काकू आधीच पोहोचलेले असतात. सायलीचा गृहप्रवेश तिच्या सासरी करायचा असतो ना. सायली, अर्जुन, आई बाबा, ताई, जिजू सर्वजण संध्याकाळपर्यंत देशपांडेच्या घरी पोहोचतात. सायलीचा तिथे गृहप्रवेश होतो. दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुनला मालदीवला निघायचे असते. नवीन वर्षाची सुरुवात त्यांना मालदीवला एकत्र करायची असते. त्यामुळे त्यांना सर्व आवरायचे असते. दोघेही जण त्यांचे सामान पॅक करून ठेवतात. सायली मात्र तो बेबी डॉल ड्रेस आवर्जून ठेवते. खूप खुश असते ती. दुसऱ्या दिवशी लवकर दोघेही जण निघतात. फ्लाईटने ते मालदीवला पोहोचतात. अर्जुनने माफुशी आईसलँडला समुद्रकिनारी एक विल्ला बुक केलेला असतो. दोघेही तिथे गेल्यावर आधी आराम करतात. अथांग समुद्र आणि त्यासमोरच त्यांचा विल्ला, खूप नयनरम्य दृश्य असते. आराम करून रूममध्येच त्यांनी जेवण मागवलेले असते. जेवण झाल्यावर अर्जुन आणि सायली रात्रीच्या वेळी त्या समुद्रकिनारी बसून एकमेकांबरोबर तो क्षण व्यतीत करत असतात. कितीतरी दिवसांनी अशी शांतता त्या दोघांना अनुभवलेली असते. बरेच सेल्फी घेऊन सायली आणि अर्जुन त्या रात्री झोपी जातात. अजूनही त्यांचा तो पूर्वत्वाचा क्षण आलेला नसतो आणि अर्जुनही घाई करत नसतो. तिच्या बाजूनेच तो घेत असतो. दोघांनी मालदीवमधली फेमस ठिकाण व्हिजिट करतात. अर्जुनने त्याच्यासाठी स्पेशल गाडी बुक केलेली असते. सायली पण 1 पीस शॉर्ट लॉंग गाऊन सर्व काही तिच्या मनासारखं घातले आणि खूप एन्जॉय करत असते. अर्जुन आणि सायली आता दिलखुलासा एन्जॉय करतात. सायलीला पण आता अर्जुनची जवळीक हवीशी असते. तिला पण त्या क्षणाची, त्यांच्या पूर्वत्वाची आतुरता लागलेली असते. मिरू आईसलँडला तर अर्जुनने वॉटर विल्ला बुक केलेला असतो. सायलीसाठी हा अनुभव खूप खास असतो. त्या रात्री अर्जुन तिची वाट बघत असतो. सायली फ्रेश होण्यासाठी जाते, पण ती लवकरच येत नाही. अर्जुन कंटाळतो तिची वाट बघून आणि अचानक सायली त्याच्यासमोर थोडी अवघडत बेबी डॉल ड्रेस घालून येते. पिंक आणि ब्लॅक कलरच्या त्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर आणि मादक दिसत असते. अर्जुन तिला बघतच राहतो. ड्रेस तर घातलेला असतो, पण तिच्या मनावर खूप दडपण आलेलं असते. अर्जुन सायलीला त्याच्या जवळ घेत विचारतो, सायली तू तयार आहेस ना या क्षणासाठी. सायली लाजत मानेने होच म्हणते. त्या रात्री ओठांना ओठ भिडतात. ठिगणी पडते, आग पेटते. आगीत शरीर होरपळून निघतात. 2 देह एकमेकांत मिसळले जातात. तिच्या देहावर त्याच्या ओठांची स्पर्शांची मोहर लागते. अथांग समुद्राचा आवाज, रात्रीच्या मंद प्रकाशात ते दोघेही एकरूप होत असतात. बेधुंद झालेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत असतात आणि आनंदाच्या परमोच्च क्षणी एक फेसाळ लाट किनाऱ्यावर पांढऱ्या शुभ्र मोत्यांसारखी आरव पसरवून जाते. त्या सुखाचा आनंद घेत 2 जीवांचा पूर्णत्व मिळेल आणि ते दोघेही शांत होतात. अशा प्रकारे सायली आणि अर्जुनच्या प्रेमाला पूर्णत्व मिळते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्या दोघांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी माझी नवीन प्रेम कहाणी कथा, रोमॅन्टिक स्टोरी घेऊन येत आहे, जिचं नाव आहे तुझा रंग लागला. ह्या कथेमध्ये आपण आदित्य आणि सलोनीला भेटणार आहोत. तर या आदित्य आणि सलोनीचं नातं हे 3 टप्पे पार करतील का, ते आपण ह्या कथेतून जाणून घेऊयात. ही कथा पण द अरेंज मॅरेज सारखीच आहे, तर कृपया करून
सर्वांनी तुझा रंग लागला ही कथा नक्की बघा. मला आशा आहे जसा तुम्ही द अरेंज मॅरेज या कथेला खूप भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आहे, तसेच तुझा रंग लागला या कथेला पण असेच प्रेम द्याल अशी आशा आहे. तर भेटूया आपण नवीन कथेमध्ये. धन्यवाद.